नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की इयत्ता 6वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी कोणकोणती पुस्तकं वापरायची आहेत आणि सराव प्रश्नसंच कोणते यूज करायचे आहेत, कोणते सराव प्रश्नसंच सोडवायचे आहेत, तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपण बघूया आपल्या डबल अकॅडमीमध्ये जवाहर नवोदय विद्यालयाची बॅच इयत्ता 6वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन बॅच असणार आहे। तर मित्रांनो, आपल्या बॅचचे आपण वैशिष्ट्य समजूयात। मित्रांनो बघा, शाळेच्या वेळेनुसार तुम्हाला क्लास उपलब्ध करून दिला जाणार आहे। तुमच्या शाळेच्या वेळेनुसार क्लास उपलब्ध करण्याची सुविधा आहे। मित्रांनो, जुन्या प्रश्नपत्रिकाचं सुद्धा क्लासमध्ये विश्लेषण करून दिलं जातं। नवोदयचे जे मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर आहेत, त्या मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपरचे ॲनालिसिस सुद्धा क्लासमध्ये करून दिलं जातं। मित्रांनो, डिजिटल बोर्डवरती लेक्चर लाईव्ह असणार आहे, लाईव्ह क्लास घेतला जाणार आहे आणि टेस्ट सिरीज ई बुक नोट सुद्धा तुम्हाला क्लासमध्ये मोफत प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत। आणि मित्रांनो, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुद्धा सुविधा आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेमध्ये लेक्चर कितीही वेळा तुम्ही बघू शकता। तर तुम्हाला जर बॅचबद्दल अधिक माहिती हवी असेल तर ह्या नंबरवरती संपर्क करा 8010 45 77 60 आणि 9049353101 या नंबरवर सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता। तर मित्रांनो बघा, इयत्ता 6वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी कोणकोणती पुस्तकं वापरायची आहेत, परीक्षेची तयारी करताना योग्य पुस्तकांची निवड फार महत्त्वाची आहे, तरच या विद्यार्थ्यांचं नवोदयमध्ये निवड होणार आहे। तर बघा, इयत्ता 6वी मध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थी इयत्ता 5वी मध्ये असला पाहिजे आणि या विद्यार्थ्याने म्हणजेच इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्याने ही पुस्तकं वाचायची असतात, सराव प्रश्नसंच सोडवायचे असतात। तर बघूयात आपण। तर बघा, बालभारतीचं जे इयत्ता 4थी आणि 5वीचं जे गणित मराठी पुस्तक आहेत, म्हणजेच तुमची जी शालेय बोर्डाची पुस्तकं आहेत मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गणित यांसाठी, तर ती तुमच्या शालेय बोर्डाच्या पुस्तकातून व्यवस्थित समजावून सांगितलेले आहेत। त्यामुळे तुम्ही शालेय बोर्डाची प्रथम पुस्तकं वाचली पाहिजे, त्यातून अभ्यास करणं गरजेचं आहे। तर बघा, आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी खास नॉन व्हर्बल रिझनिंग आणि मेंटल ॲबिलिटीची पुस्तकं बाजारामध्ये सुद्धा अवेलेबल आहेत, तर ते सुद्धा या विद्यार्थ्यांनी वाचणं गरजेचं आहे मेंटल ॲबिलिटीसाठी। तर बघा, टार्गेट, अरिहंत, नवनीत, नवोदय एंट्रन्स स्पेशल गाईड ही जी प्रकाशनं आहेत, तर ती प्रकाशनं खूप उपयुक्त ठरतात। सगळ्यात महत्त्वाचं ते आहे तुमचं शालेय बोर्डाची पुस्तकं, त्यामुळे तुम्ही सगळ्यात आधी ती वाचणं गरजेचं आहे आणि नंतरच बुद्धिमत्ता चाचणीसाठी नवोदयचं एंट्रन्स स्पेशल गाईड आहे, तर ते यूज केलं पाहिजे। तर बघा, या पुस्तकांमध्ये तुम्हाला उदाहरणांसह स्पष्टीकरण सुद्धा करून दिलं जातं आणि याच्यामध्ये तुम्हाला मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर सुद्धा अवेलेबल करून दिले जातात। तर बघा, सराव प्रश्नसंच कोणता यूज करायचा आहे, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे सराव प्रश्नसंच। कारण सराव प्रश्नसंच तुम्ही जर वापरले, सोडवलेत, तर तुमचा व्यवस्थित अभ्यास सुद्धा होणार आहे, रिव्हिजन सुद्धा होणार आहे। तर बघा, दररोज किमान एक सराव प्रश्नसंच सोडवा, मॉक टेस्ट सिरीज वापरा, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा, 2021 ते 25 किंवा तुम्ही 2018 पासून सुद्धा तुम्ही मागच्या वर्षाचे क्वेश्चन पेपर सोडवू शकता। त्याचं ॲनालिसिस करा, महत्त्वाचे घटक कोणकोणते आहेत, मेन टॉपिक कोणकोणते आहेत, तर ते तुम्ही या मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरमधून तुम्ही ओळखणं गरजेचं आहे। ॲनालिसिस करा, जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवा, तर वेळेचं नियोजन सुद्धा करा, कारण ही परीक्षा तुमची 2 तासाची म्हणजेच मर्यादित वेळेमध्ये असणार आहे। वेळ खूप लिमिटेड आहे, त्यामुळे तुम्हाला वेळेचं नियोजन सुद्धा करणं गरजेचं आहे। पेपर सोडवताना तुम्ही सराव टेस्ट सोडवताना पेपरची वेळ लक्षात घेऊन जर वेळ लावून पेपर सोडवले तर तुमचं वेळेचं नियोजन सुद्धा होणार आहे। नवोदयच्या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी नियमित सराव हाच सगळ्यात मोठा गरजेचा आहे, तरच तुमचा नवोदयमध्ये निवड होणार आहे, स्कोर वाढणार आहे। सराव करताना चुका लक्षात घ्या आणि त्या सुधारण्यासाठी पुन्हा प्रयत्न करा। तुमचं उत्तर कोणतं चुकलेलं आहे तर त्याच्यावरती, त्या घटकावरती जास्त फोकस करा, जास्तीत जास्त रिव्हिजन करा। तर बघा मित्रांनो, तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केलात, मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर सोडवलेत, योग्य बुक लिस्ट ठेवली, तरच तुमचा नवोदयसारख्या नामांकित शाळेमध्ये प्रवेश नक्कीच शक्य होणार आहे। तर मित्रांनो, अशाच उपयुक्त माहितीसाठी आणि
मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला सुद्धा लाईक आणि शेअर करा. थँक्यू.